कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या। मांजरा नदीमध्ये उडी मारत 35 वर्षीय भरत कराड या तरुणानं जीवन संपवलं। छगन भुजबळांनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट। तुम्हाला शहीदच पाहिजेत ना? ओबीसी मधील पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची पाळी आली आहे, छगन भुजबळांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षणासाठी भरत कराड यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावणारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ट्विट। सरकार सर्व समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध, असंही ट्विट। तर आत्महत्या करू नका, पंकजा मुंडेंचं सर्व समाजातील नागरिकांना आवाहन। ओबीसी तरुणाच्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार। विजय वडेट्टीवारांचा आरोप। सरकारनं काढलेला जीआर रद्द करा, नाहीतर तरुणांचा उद्रेक होईल। विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा। लातूरमधील तरुणाच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी। राज्य सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का नाही। ज्यांच्याकडे नोंदी आहेत तेच ओबीसीमध्ये समाविष्ट होणार। परिणय फुकेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाला देण्यात आलेला जीआर म्हणजे गाजर। भाजप समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। राज्य सरकारनं काढलेल्या जीआरवर खासदार प्रणिती शिंदेंची टीका। आरपीआयच्या सचिन खरात यांच्याकडून ओबीसी कार्यकर्ते भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट। कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखांची मदत करा, खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधून दिलेल्या 10% आरक्षण नको आहे का? या भुजबळांच्या प्रश्नाला विखे पाटील उत्तर देतील। मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया। तर कोणाचंही आरक्षण कमी होणार नाही, आत्महत्या करू नका, बाबासाहेब पाटलांचं आवाहन। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीडच्या गेवराईमधील 5 जणांच्या कुटुंबाला राज्य सरकारची मदत। राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत। आमदार विजयसिंह पंडित यांनी ट्विट करून दिली माहिती। आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको। अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 कोटी आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी, हा कोणता न्याय? मंत्री छगन भुजबळांचा सवाल। राज्य सरकार कुठल्याही घटकाला नाराज करणार नाही। महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा, हा आमचा प्रयत्न। अजित पवार यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षम। कोणाचंही आरक्षण काढून दुसऱ्याला न देण्याची आमची पहिल्यापासून भूमिका। छगन भुजबळांच्या भूमिकेवरून राणेंची प्रतिक्रिया। भुजबळांची जीआरवरील शंका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दूर करतील। छगन भुजबळांच्या प्रश्नावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या। मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होईल, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। जरांगेंना कायद्यामध्ये काही कळत नाही, त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीवर गुलाल उधळतात। मराठा अभ्यासक संजय लाखे पाटलांची टीका। जीआरचा फायदा फक्त कुणबी नोंदी शोधण्यासाठीच होणार असल्याचा दावा। एका माणसाला आरक्षणातील कितपत समजतं, त्यांच्या सांगण्यानं राज्यामध्ये उद्रेक निर्माण होतोय। भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। तर नाव न घेता जरांगे यांचा अशिक्षित असा उल्लेख। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारखेला रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं। मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा। जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। मराठ्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण न मागता ईडब्ल्यूएसमध्ये मागावं। 16% मराठ्यांना 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा झालाय। मराठा आरक्षणावर मंत्री परिणय फुकेंची प्रतिक्रिया। जातीतून आरक्षण घेणाऱ्यांना ईडब्ल्यूएसमधून आरक्षण मिळत नाही। ईडब्ल्यूएसवरून मराठा समाजाला प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपच्या आशिष शेलारांचं उत्तर। राधाकृष्ण विखे आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला फसवत आहेत। मराठा अभ्यासक शिवानंद भानुसे यांचा आरोप। जीआरनं मराठा समाजाचा 1% सुद्धा फायदा होणार नसल्याचा दावा। योग्य पडताळणी केल्याशिवाय जात प्रमाणपत्र दिले जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाबाबत राजकारणी लोक खोटं बोलतात। ओबीसींचं काय नुकसान होणार आहे ते सांगायचं कोणाचं धाडस नाही। पदावरील लोकांबाबत जे अपेक्षित होतं ते होताना दिसत नाही, लक्ष्मण हाकेंची टीका। लाखोंच्या संख्येनं ओबीसींनी मुंबईमध्ये जायचं, ओबीसींचे नेते मोर्चाची तारीख जाहीर करणार। बीडमधील सभेमध्ये लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। प्रमाणपत्र बोगस कोणी देईल असं मला वाटत नाही, खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। कुणबी प्रमाणपत्रावर कुणी आक्षेप घेत असेल तर हे संयुक्तिक नाही, अशी प्रतिक्रिया। पंजाब हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी। लक्ष्मण हाकेंची बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडितांवर टीका। हाकेंनी बजरंग सोनवणेंची लायकी आणि शिक्षण काढलं, सोनवणे, पंडित आणि सोळकेंनी राजीनामा देऊन दाखवावा, हाकेंची टीका।
सातारा गॅझेट संदर्भात पुणे विभागीय कार्यालयामध्ये बैठक संपन्न. शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील विभागीय आयुक्तांची बैठकीला उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामध्ये बंजारा समाजाचा रास्ता रोको. हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी. हैदराबाद गॅझेटनुसार गोर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात. समाजामधील 2 तरुणांचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण. हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यामधील बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या. धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आमदार प्रकाश सोळंकी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये बंजारा समाजाचा समावेश करण्याबाबत हे पत्र. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका. जालन्यामध्ये आदिवासी समाजाचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी. सातारा गॅझेटबाबत चर्चा झाली, मात्र त्या संदर्भात कुठलाही अधिकृत बैठका नाही. समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांना सर्व अधिकार आहेत, सदस्यांना नाही. यावर मी काही बोलणार नाही. शिवेंद्रराजे यांचा गॅझेटबाबतच्या प्रश्नावर काढता पाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलनाची हाक. पेहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाक विरोधात क्रिकेट खेळण्याची परवानगी दिल्याचा निषेध नोंदवणार. मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुखाला तीव्र आंदोलन करण्याच्या सूचना. उद्धव ठाकरेंनी घेतली विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या जिल्हा प्रमुखांची बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं मार्गदर्शन. निवडणुकीच्या तयारीला लागा. मतदार याद्या तपासा. 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करण्याचं स्थानिक पातळीवर आघाडी की युती याबाबतही मत मांडण्याच्या सूचना. भावकीचा झोका आणि दररोजचा नवीन तमाशा. मंत्री आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंवर टीका. आशिष शेलारांना काहीही समजत नाही. त्यांना ठाकरे बंधूंवर टीका केल्याशिवाय काही काम नाही. चंद्रकांत खैरे यांचं शेलारांना प्रत्युत्तर. बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या नावासंबंधी शिंदे अजित पवारांनी केंद्राला हस्तक्षेप करायला सांगावं. काँग्रेस नेते आणि शरद पवारांनीही या विषयावर बोलावं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्य दैवत याची प्रत्येकानं जाणीव ठेवावी, अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील. कर्नाटकमधील मेट्रो स्टेशनच्या नामांतर प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांसोबत 2 दिवस नाशिकमध्ये फिरून शहराची अवस्था पाहावी. संजय राऊतांचं वक्तव्य. तुडूमधील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच. माढ्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती. उत्खननाबाबत पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा अहवालामध्ये उल्लेख. उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग. संपूर्ण गावाला वेठीस धरू नये. कुडू मुरुम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. पारदर्शक काम करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल सत्ताधाऱ्यांमध्ये अहंकार. महिला अधिकाऱ्याशी असं बोलणं चुकीचं. खासदार प्रणिती शिंदेंची नाव न घेता अजित पवारांवर टीका. अजितदादांचा आवाजच मोठा. चूक आहे असं म्हणणं चुकीचं. कुर्डूमधल्या घटनेचं राजकारण करण्यात आलं. अजित पवार आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांमधील वादावर बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. कायदेशीर कारवाई करताना राजकीय दबाव येतच असतात. माजी पोलीस आयुक्त डी शिवानंदन यांचं वक्तव्य. राजकीय दबाव कसा हाताळायचा हे महत्वाचं असतं. आम्ही कायद्याला धरून काम करतो. शिवानंदन यांची प्रतिक्रिया. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी कायदेशीर उत्तर देणार. कुर्डू ग्रामस्थांच्या आरोपांवर खासदार धैर्यशील मोहितेंची प्रतिक्रिया. अजितदादांनी सत्तेचा वापर करून सिंचन घोटाळा पचवला. दादागिरी करून अजित पवारांनी ऊसदर ठरणारी उपसमिती नेमली. राजू शेट्टींचा आरोप. मी कधीच अज्ञातवासामध्ये जात नाही. कुर्डू गावातील प्रकरणानंतर होत असलेल्या टीकेवरून अजित पवारांचं स्पष्टीकरण. तर ज्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट सुरू आहे त्यांचं नाव देतो. अजित पवारांची माहिती. रोह्यामधल्या कार्यक्रमातील सुनील तटकरेंकडून अजित पवारांचं कौतुक. अजित पवारांचं लोकाभिमुख नेतृत्व. कुठलंही काम तात्पुरतं न राहतात दीर्घकाळ टिकेल. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. कोकणातल्या काही प्रकल्पांना एवढा उशीर का लागतो? अजित पवारांचा सवाल. तर मुंबई गोवा हायवेला एवढा वेळ का लागला यावर पुस्तक लिहावं लागेल. अजित पवारांचा मिश्किल टोला. दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ म्हणायला फडणवीसांना लाज वाटत नाही का? कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका. सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध पैसे देऊन मोहीम चालवली जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आरोप. 20% इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापरामुळे वाहनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची सोशल मीडियातून टीका. मोहित कंबोज यांना मुंबईचा SRA प्रकल्प कसे मिळाले? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून सवाल उपस्थित. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची वर्षा गायकवाड यांची मागणी. आदित्य ठाकरेंनी अशाच बैठका घेत राहाव्या म्हणजे आमचा विजय निश्चित. आदित्य ठाकरेंनी मुंबईमध्ये घेतलेल्या बैठकीवरून नितेश राणेंची टीका.
बिहार काँग्रेसनं पोस्ट केलेल्या व्हिडिओ विरोधात भाजपा आक्रमक. काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी यांच्या आईंचा एआय व्हिडिओ व्हायरल. गोंदिया शहरातील सारस चौकामध्ये भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये निदर्शनं. नागपूरच्या युवक काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीचा वाद पुन्हा पेटला. अध्यक्षपदासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असताना 37 वर्षीय शिवराज मोरेंची नियुक्ती कशी केली? नागपूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मणपे यांचा सवाल. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदेची शिवसेना सक्रिय. शिंदेच्या सेनेकडून लोकसभा निहाय प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर. राज्यामधील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर. 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीचं आरक्षण घोषित. ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना जाहीर. राज्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये महिलांसाठी ठाणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण. तर अनुसूचित जमातीसाठी पालघर आणि नंदुरबार, अनुसूचित जातीसाठी परभणी आणि वर्धा झेडपीमध्ये आरक्षण. छत्रपती संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, बुलडाणा, यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव. तर रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, नांदेडमध्ये अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव. अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी अहिल्यानगर, बीड, अकोला, वाशिम, चंद्रपूरमध्ये अध्यक्षपद राखीव. तर ओबीसींसाठी सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा, झेडपीमध्ये आरक्षण. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार. भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखीन एक संधी मिळणार. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार. सरकारचा नवा जीआर. मोर्चा, घेराव, निदर्शनांच्या वेळेला दाखल गुन्ह्यांसंदर्भात निर्णय. रोहा शहरातील चिंतामण देशमुख सभागृहाचं लोकार्पण. आता वादाच्या भोऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत. निमंत्रण पत्रिकेमधून मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळण्यात आल्यानं तीव्र नाराजी. रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार. गोगावलेंकडून स्पष्ट. लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र दाखल. शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी. लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावावी, सरकारची विनंती. महादेवी हत्तीणीला परत पाठवण्याबाबत प्रकरण उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवलं जाईल. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. महादेवी हत्तीण नांदेडी मठामध्ये येण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल. मठाधिपती जिनसेन स्वामींची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र दाखल. शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी. लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावावी, राज्य सरकारची नागपूर खंडपीठाला विनंती. बॉलिवूडचे चित्रपट सुट्ट्यांच्या दिवसामध्ये प्रदर्शित होतात. हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीत. मराठी अभिनेते मकरंद नासपुरे यांचा आरोप. मुंबई विमानतळावर स्पाइस जेटच्या विमानाची मोठी दुर्घटना टळली. विमानाचं चाक हवेतच निखळल्यानं इमर्जन्सी लँडिंग. कांडला ते मुंबई विमानाचं सुखरूप लँडिंग. विमानातील सर्व 75 प्रवासी सुखरूप. सीपी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ. माजी उपराष्ट्रपती धनखड यांची उपस्थिती. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची कार्यक्रमाला अनुपस्थिती. सातारा इथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष उद्या ठरणार. ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावाची चर्चा. मात्र चर्चेतून निर्णय होणार. साहित्य महामंडळाची रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये बैठक. अजित पवारांच्या हस्ते रायगडच्या रोह्यामध्ये डॉक्टर सी.डी. देशमुख सभागृहाचं भव्य उद्घाटन. अत्याधुनिक सभागृह रोहा शहराला नवं चैतन्य देणार. उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येनं मान्यवर आणि नागरिकांची उपस्थिती. नागपुरातील भोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठापर्यंत चौपदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण. भारत पाकिस्तान सामन्याला श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा विरोध. पाकिस्तान आपल्या निष्पाप लोकांना ठार मारेल तर आपण त्यांचा विरोध करायलाच हवा, संघटनेची भूमिका. पंतप्रधान मोदी आज मणिपूर दौऱ्यावर जाणार. यावेळेला पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूरमध्ये 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन. अभिनेत्री दिशा पाटणीच्या यूपीमधल्या बरेलीमधील घरावर गोळीबार. गोळीबारानंतर दिशा पाटणीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढला. गोल्डीब्रारच्या टोळीनं गोळीबाराची जबाबदारी घेतली. महाराष्ट्रामधील पहिला इंटरनॅशनल मरीना प्रकल्प नवी मुंबईत. सागरी पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या प्रकल्पाचं सीबीडी बेलापूरमध्ये काम सुरू. सर्व आवश्यक परवानग्या पूर्ण करून कामाला वेग. मुंबई विमानतळावर स्पाइस जेटच्या विमानाची मोठी दुर्घटना टळली. हवेतच निखळल्याचा प्रकार. मुंबई विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग. 2 तासानंतर विमानतळावरील धावपट्टी सुरू.
मुंबईतील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात. प्रसाद लाड, महेश सावंत, कालिदास कोळंबकरांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली. मुख्यमंत्री 7 ते 8 दिवसांमध्ये बैठक लावून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार. प्रसाद लाड यांचं आश्वासन. पीएफचे पैसे आता एटीएमनं काढता येणार. ईपीएफओकडून दिवाळीपूर्वी बँकेसारखी सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार. ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णयाची शक्यता. समस्त ओबीसी समाज शिंदखेडा तसंच समता परिषदेचं दोंडाईच्या तहसीलदारांना निवेदन. हैदराबाद गॅझेटबाबत काढलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी. राज्य सरकारनं घाई गडबडीमध्ये काढलेला जीआर मागे घ्यावा, अन्यथा आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. नंदुरबार जिल्ह्यामधील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा इशारा. जगातील अवघड मॅरेथॉनपैकी एक समजल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या एक्स्पोला सुरुवात. एक्स्पोचं छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास 8,500 स्पर्धकांचा सहभाग. कोल्हापुरात रॉट व्हीलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन जातीच्या पाळीव श्वानांसाठी पालिकेकडून नवीन नियम जारी. नियम न पाळल्यास श्वानाला ताब्यात घेऊन मालकावर पालिका कारवाई करणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलमुळे बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ. चंद्रपूरच्या धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेल नियंत्रण सेंटर सुरू करावं. छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयामध्ये आई मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये 450 पेक्षा जास्त आई पालकांसह प्राचार्य, शिक्षक सहभागी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.